वंचित बहुजन आघाडीचा अखेर मवियात अधिकृत समावेश झालाय। महाविकास आघाडीने याबाबतचं पत्र देखील जारी केलंय। मवियाला भीमशक्तीचं बळ मिळाल्यामुळे राज्यातील राजकीय गणित बदलणार आहेत। पाहूयात हा रिपोर्ट। प्रकाश आंबेडकरांच्या दबावतंत्राला यश, अखेर वंचितसाठी मवियाची दारं खुली। मोदींविरोधी लढ्यात मवियाला भीमशक्तीचं बळ, अखेर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा मवियात समावेश झालाय। याबाबत पत्रही मवियाकडून प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साक्षीनं आता वंचित बहुजन आघाडी देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झाले। दरम्यान इंडिया आघाडी विखुरलेली असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दबावतंत्रालाही यश मिळाले। मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेका पक्ष मी बोललो ना, जयंतराव पाटील स्वतः होते, सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आहे आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळाले। प्रकाश आंबेडकरांना लोकसभेच्या जागा वाटपात समसमान जागा अपेक्षित आहेत। त्यासाठी त्यांनी 4 पक्षांमध्ये प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव ठेवला होता। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रस्ताव फेटाळताना वंचितला सोबत घेण्याबाबतही आढेवेढे घेतले होते। मात्र ठाकरेंसोबत केलेल्या युतीमुळे प्रकाश आंबेडकर मवियाच्या दारात ताटकळत उभे होते। त्याच रागातून प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीवर तोंडसूक घेतलं। दरम्यान मवियाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांच्या गैरहजेरीमुळे नाराजीची चर्चाही होती। वंचित सोबत कोणताही बेबनाव नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलंय। एक लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक आहे। शिवसेनेची युती झालेली आहे आणि त्यामुळे ते आमच्या सोबत सन्मानाने आहेत। आम्ही त्यांना आपलं मानतो। मग एखादा माणूस जर काही कारणाने जर दौऱ्यावर असेल तर याचा अर्थ लगेच बेबनाव आहे असं काही कारण म्हणजे अर्थ काढण्याचं कारण नाही। दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीत मानापमान नाट्यही पाहायला मिळालं। मवियानं वंचित बहुजन आघाडीचा अपमान केल्याचा आरोप वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकरांनी केलाय। एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत। आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे। परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा आणि जवळजवळ 1 तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत, ते आतमध्ये बसलेले आहेत। आता खरं तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे। दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहिती आहे। मी निघून आलो तिथून। वंचितच्या नाराजी नाट्यावर प्रकाश आंबेडकरांनी पडदा टाकलाय। आम्ही मवियाच्या पुढच्या बैठकीला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। ते आमचं असणारं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे। त्याच्यामुळे इगो आम्ही असणारा बाजूला ठेवलेला, एवढं मी त्या ठिकाणी सांगतो। वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशामुळे नाराजीचा प्रश्न सुटला तरीही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। वंचित अजूनही प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम दिसते। तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे, मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो। तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे। आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला 12-12चा आहे, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे। मग तुमचं ठरत नाही आहे, आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे 12-12-12चा, त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही। वंचित सोबत आल्यामुळे मवियासमोर जागा वाटपाचा पेच निर्माण झालाय। पण भाजप विरोधी लढ्यात भीमशक्तीचं बळ आणि समाजवादी पक्षांची साथ मवियाला लोकसभेच्या रिंगणात तारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।